तडिद्वास सन्नीलमि गावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं दिष्टिकायां समन्नस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुंगा ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासी रंगवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी दे प्रेम काही कळा ब्रह्मानंदं परमसुपदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि आता बंधू श्रोतेजन जे अखंड सावधान जया श्री काळाचे ज्ञान सर्व काळेर अभिमानी आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे ज्ञान प्रगटे नरदेह परमार्थी लागिले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थच गेले नाना आघाती मृत्यू पंथे घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन
महाराज आलिंगन घडी मोक्ष सायुजता जोडी ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा अखिल कोट रुक्मिणी प्राण संजीवनी जगदाधार भगवान श्री पंढरीनाथाच्या सेवेकरिता आपणा सर्वांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग इहलोकातील तारू चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू ज्यांच्या अभंगांना वारकरी संप्रदायाच्या दृष्टीमध्ये किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचारक शैलीमध्ये चंद्राची शीतलता सूर्याची प्रखरता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता समुद्राची दिव्यता देवमान्य संत वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतप्र प्रकरणातील सेवेकरिता निवडलेला 4 चरणाचा अभंग विढाल. अभंगाचा प्रतिपाद्य विषय जर बघायचा झाला तर आज या अभंगाच्या माध्यमातून एका साधकाने तुकोबारायांना प्रश्न केला. का हो तुकोबाराय, आम्ही जर संतांना आलिंगन दिल्याच्या नंतर आम्हाला काय प्राप्त होईल? तर तुकोबाराय म्हणले, हे राजा, तू जर तुकोबारायांसारख्या संतांना जर आलिंगन दिलं मोक्ष तर तुला प्राप्त होईल, पण सायुज्यता नावाचा मोक्ष तुला काय होईल बाबा? प्राप्त होईल. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्यता नावाचा तुला मोक्ष काय होईल? प्राप्त होईल. हा कशाचा महिमा आहे? ऐसा संतांचा महिमा. हा तुकोबारायांना आलिंगन दिल्याचा काय आहे? महिमा आहे. अंझाली बोलायाची सीमा. हे बी तुकोबाराय म्हणले आणि देहूतले सुद्धा तुकोबाराय म्हणले, माझी वाणी आता काय झाली? बंद झाली. सीमा म्हणजे जर आता याच्यामधलं केदारनाथ बद्रीनाथला कोण कोण गेलंय? हात वर करा. कोणीच गेलं नाही? पाटील तुम्ही गेले. बद्रीनाथला गेल्याच्या नंतर बद्रीनाथ पासून 5 किलोमीटर वरती माना गाव आहे. माना पाहिलं? तिथून सरस्वती मातेचा उगम होतो. विश्वनाथ कराडांनी महाराजजी तिथं सरस्वती मातेचं 27 कोटीचं मंदिर बांधलेलं आहे. त्या ठिकाणी सरस्वती मातेचा उगम आहे. आणि त्याच्या थोडं 2 पावलं पुढे गेलं की तिथं म्हणतात, ये भारत की आखरी चाय की दुकान. म्हणजे भारताच्या शेवटच्या सीमेचा काय? हा चहा. तर तिथं आपल्या भारत देशाची सीमा काय झाली? संपली. तसं तुकोबाराय म्हणले, माझी वाणी आता बंद झाली. काय बोलावे याचं पुढं? झाली बोलायाची सीमा. एवढंच नाही तर त्यांच्या चरणावरती 33 कोटी तीर्थ लोटांगण घेतात. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पेस. संतांच्या चरणावरती 33 कोटी तीर्थ काय घेतात? किंवा काकड्यातलं प्रमाणे तीर्थे तया ठाया येती पुनित भाया. पर्व काळ पाया तळी वसी या वैष्णवा. संतांच्या चरणावरती 33 कोटी तीर्थ काय घेतात? लोटांगण घेतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणले, तुला पंढरपूरला जाण्याची गरज नाही, तुला अयोध्येला जाण्याची गरज नाही, तुला जगन्नाथपुरीला जाण्याची गरज नाही, तुला मथुराला गोकुळाला जाण्याची गरज. आपल्या पिंपराळा पाटीवरती असलेल्या तुकोबारायांच्या चरणाची सेवा कर. त्यांची सेवा केली की मला प्राप्त होते. तुका
तुका म्हणी देवा त्यांची केल्या पावे सेवा. असा संतांच्या चरणाचा महिमा आहे. आईसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. असा अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ झाला आपलं कीर्तन. येऊ काही विठाल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी असं राहू द्या. वा वा वा. आता काहीच करू नका. अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरून आले. भक्तवांच्या भक्त कल्पतरू जगदाकंद आनंद कंद भगवान श्री पंढरीनाथाच्या आश्रमाघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे साधकांचे मैबाप योग्यांची माऊली अखंड समाधिगण संत सम्राट माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय शांती खडग घेऊन हाती काळा सीते नागविती. असे पैठण निवासी माझे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज जाळूनी संसार बैसलो अंगणी. या जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने हा पंचदिनी कीर्तन महोत्सव ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आली. दत्ता महाराजांनी फोन केला. माझं नाव घ्यावं त्यांची एवढी माझी पात्रता नाही, पण आमचे परम मित्र आहेत ते बोलणारे. मी महाराजांनी फोन केला. बाबा म्हणजे तुमचा कितवा दिवस घालू रामकिसन बाबा. मी म्हणलं 10वा सोडून कुठला बी घाला. मग ते म्हणले तुमचा 4था दिवस घालतो. विठाल. अतिशय आपल्या सर्वांचं प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यांचा स्वभावही छान आहे, वागणं ही साधं आहे आणि विचारशैली मात्र कशी आहे उच्च. संतांच्या बाबतीमध्ये ज्यांनी या पाहुनी या झाडे वरबाडोनी माला अशा या घनदाट शेतीमध्ये जंगल नाही म्हणता येणार हे अतिशय नयनरम्य नेत्र दीपक असे जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. आणि त्याच तुकोबारायांच्या समोर हा पंचदिनी कीर्तन महोत्सव आणि माझ्याकडे आलेली 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा. असे आपल्या सर्वांचे लाडके दत्ता महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आज या सेवेला साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आहेत. आता राहू द्या, हात लावू नका. गोड ज्यांनी पहिली चाल गायली परमपूजनीय परम आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आमचे रामकिसनजी महाराज सुरुवाडीकर महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. महाराजांचा स्वभावही छान आहे. त्यांना ज्यांनी साथ केली याच परिसराचं वैभव गान सम्राट गान कोकिळा अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व यादव महाराज चौंडीकर महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही टाळ्या का वाजवायला लावायले पाटील? दूध में चावल मिलाने से खीर बनती है बाबा. दूध में चावल मिलाने से खीर बनती है और हरि कीर्तन में ताली बजाने से तकदीर खुलती है. म्हणून वाजवा एकदा विठाल. महाराजांच्याही चरणी वंदन आहे. गोड ज्यांनी पंचपदी गायली अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे गाणं सम्राट गाणं कोकिळा तुकारामजी बाबा पांगरेकर महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि गोड ज्यांची इंद्रवादिन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमार शिवाजी बाबा. भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे की नारदजींच्या कीर्तनामध्ये एक इंद्र पखवाद वाजवण्यासाठी होता. डबल आवाज होते करण्याचा थोडा कमी कर. एक प्रल्हाद टाळ वाजवण्यासाठी होता. माझ्याही कीर्तनामध्ये एकच पखवादे आहेत. इंद्रापेक्षा जास्तही नाही आणि इंद्रापेक्षा कमीही नाही. असं आपल्या परिसराचं वैभव
माधव महाराज मरसुळकर दादांसाठी आता जोरदार टाळ्या वाजवा. गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. नवनाथ भाऊ वरताळेकर महाराजांसाठी आता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ही जी सेवा आहे ना, ही कशी सेवा आहे? निष्काम सेवा आहे. निष्काम कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म हेतुर्भुर मा ते संमस्त कर्मणी. अर्जुना, एखाद्याची सेवा भक्ती करत असताना फळाची अपेक्षा धरायची नाही. आणि त्याच उद्देशाने ही जमलेली महाराज मंडळी. विठ्ठल आपल्याकडे मोजका वेळ आहे. बाबांच्याही चरणी वंदने. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे. बाबांच्याही शिवाजी बाबांच्या चरणावरती वंदने. या संपूर्ण कार्यक्रमाचा लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी कीर्तन वाणी गोड असं दादांचं चॅनल आहे. संदीप दादा बरोबर ना? त्या दादांच्या चॅनलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. काय त्यांची कटकट मिटवा. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. मला स्टेशनवरती घेण्यासाठी आलेले या संस्थांचे अध्यक्ष अतिशय ज्यांचा प्रेमळ स्वभाव आहे, परमार्थ प्रेमी आमचे सुदाम दादा पाटील जवळेकर. दादांच्याही चरणी वंदने. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. सर्व महाराज मंडळी, कुणाचं नाव घेतलं तर नाराज होऊ नका. कीर्तनासाठी आलेले सर्व महाराज, कुणाचं नाव घेतलं नाही म्हणू नका नाराज. या नारदाच्या गादीवरून दहेगावच्या महाराजाचा साष्टांग प्रणाम. मस्तक हे मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि राहिलेल्या एक 50-60 मिनिटांमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांची केलेली सेवा, अर्थात माझ्या तुकोबारायांची केलेली सेवा जगन्यंत भगवान परमात्म्याला किती आवडते आणि संतांची सेवा केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते याचं यथार्थ चिंतन करणारा म्हणजे आजचा हा अभंग. विठाला कसं आहे, या विश्वाच्या पाठीवर, या ब्रह्मांडाच्या पाठीवर, या जगताच्या पाठीवर रामकिसन महाराज सगळ्यात अवघड जर काय असेल ना तर संतांची भेट आहे. सुखे सेवा विना
याला म्हणायचं प्रमाण. आता कशाचं सीझन चालू आहे पाटील? पाडाला पिकलाय आंबा. जर बाबा तुम्ही जर आंब्याच्या झाडाखाली गेले आणि तुम्ही हातामध्ये दगड घेतला तर काय पडला पाहिजे? पाड. आंबा नंतरच्या ठोक्यात. पहिल्या ठोक्यात काय पडलं पाहिजे पाटील? पाड. आणि मग दुसरा ठोका हाणल्यावर निदान कच्चा तरी. पाड नाही कच्चा नाही, इजळल्याला पाडायचा का? हा, आता जांभूळ पिकले झाड आहे का नाही? जर तुमच्या प्रारब्धात असेल तर काय पडलं पाहिजे? पिकलेलं जांभूळ. कच्चं काय कामाचं आहे? तसं महाराजांनी प्रमाण दिलं. समर्पक याला म्हणायचं प्रमाण आहे. टाळ्या वाजवा. काय म्हणले महाराज? चंद्रामृत सुखे सेववेन असता जाता रवी धरवेल, बाह्या हिळा सागर तरवील, परित्या साधूची भेटी न होईल गा. दामणगावकर महाराज, मला सांगा चंद्राचा अमृत सुखानं सेवन करणं शक्य आहे का? महाराजजी शक्य आहे का? नाही. पण महाराज म्हटले आम्ही जर प्रयत्न केले ना तर ते चंद्राचं अमृत आम्ही कसं सेवन करू? चंद्रामृत सुखे सेववेन असता जाता रवी धरवेल. मला सांगा, आस्ताला जाणारा सूर्य धरण्याची ताकद कोणामध्ये आहे का महाराज? माय माऊले हो, आस्ताला जाणारा सूर्य धरण्याची ताकद कोणामध्ये आहे का? आजी आहे का? नाही. पण तुमच्या मधले एका माये माऊलीने तो आस्ताला जाणारा सूर्य धरला. काय तिचं नाव? उर्मिला अनुसया शांडिला. असता जाता रवी धरवेल, बाह्या हिळा सागर. तुमच्या जवळपास धरण आहे पुढं? नदी? तुमच्या गावाला समजा कालवा, आडवं नाही म्हणत उभं म्हणतो. समजा आमच्या यश दादांना उडी मारली तर तो पलीकडच्या काठाला गेट पर्यंत डुबून निघू शकतो का? बोला ना तुम्ही. माझं भाषा तुम्हाला कळते ना? जरा फ्रेश व्हा, आपल्याकडे 50च मिनिटं आहेत. जर त्यानं उडी हाणली तर तो पलीकडच्या काठाला डुबून निघू शकतो का? निघल का? नाही. पण महाराज म्हणले एवढा अवघड असणारा समुद्र सुद्धा आम्ही काय करू? तरुण जाऊ. बाह्या हिळा सागर तरवेल, पण परित्या साधूची भेटी न होईल गा. बहु
याला म्हणायचं प्रमाण. नाही तर काही काही प्रमाण देते चाली बसत्यात म्हणून. मी गेलो पुसदला कीर्तनाला. रता बाबा ज्याला कधीच नाही सुचत त्यानं जावा पुसद. मी अभंग घेतला, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्याचं द्रुपद लय गोड आहे. रंगणी रांगत गुलगुला. मी असं म्हणलो दत्ता बाबा, मागचा काय म्हणला माहितीये का? रंगणी रांगत गंगुला बोलत. मला कळायला नाही का, जरा जड चाललंय ते. सर्वम खलविदम ब्रह्म नाही आपल्यापाशी. एक सुटसुट कीर्तन आहे का नाही? आपली परंपरा म्हणजे मोतीराम महाराज, मारोतराव महाराज आहे का नाही? आपली दिव्य परंपरा आहे. याला म्हणायचं प्रमाण. काय म्हणले महाराज? बहुअवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. सगळ्यात अवघड जर काय असेल तर महाराजांनी प्रमाण दिलं. संतांची भेट. किंवा महाराज म्हणतात, पवना घालवेल पालान बाई चढवेल गगन भूत भविष्य कळोईल वर्तमान परित्या साधूचे न कळे महिमान गा. मग चंद्र अमृतचं द्रुपद घ्यायचं. आईसे कैसी आली भेट तिथे. मग कशाने साधू भेटतील तर तू कोवर आहे सरळ म्हणले काय? कोण पुण्य कोणा गाठी काही जागेवर मोठा मांडव असतो, भाराभर चिंध्या, पण एक नाही. इथं 5च आहेत, पण एक एकाहून बळी रे. आणि महाराज कोणाला काम नाही जगामध्ये. काय देतात त्याला नाही धंदा. कोण येते घरा आमूच्या कशाला. हे फक्त दत्ता बाबाचं प्रेम आहे आणि तुमच्या भूमीचं महत्व आहे म्हणून इथं आले ते विठाला. बाबा जमीन जरी घ्यायची असेल तर जमीन कशी पाहिजे? एखाद्या जमिनीमध्ये समजा तुम्हाला त्या रोडनं तुम्ही चालले, पूर्ण रोड आहे, तुम्हाला इथं दत्ता महाराजाच्या मठा शेजारी जमीन घ्यायची. मला कसं आहे, गव्हाला पाणी देता देता गांजरे उपटायचा नाद. विषय बदलला की मी बदलतो, पण पुन्हा मुद्द्यावरच येतो. गायी समजा कोठ्यातून सकाळी 6ला गुरख्यानं सोडल्या. बाबा गुरखी शब्द तुमच्या काळात, तर रात्री कुठं आल्या पाहिजे? त्या घरी आल्या पाहिजे. तसा कीर्तनकार कुठं बी जाऊ द्या, पण कुठं आला पाहिजे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीर्तनकाराच्या बोलण्याला काय पाहिजे? पुरावा किंवा नाही तर प्रमाण. कीर्तनकाराच्या बोलण्याला जर पुरावा प्रमाण नसेल तर कीर्तनकार कसा पुरावा पाटील? जिता पुरावा. आणि कीर्तनकाराच्या बोलण्याला प्रमाण असल्यावर का पुरावा आहे का नाही? सगळ्यात अवघड जर काय असेल तर संतांची भेट आहे. असं कोणतं पुण्य आमच्या जीवनामध्ये की तुकोबारायांसारख्या संतांची भेट होईल? अहो ज्या साधू संतांचे द्वंद्वाधिक दुरावले अशांची सेवा आम्हाला करायला मिळेल. जी द्वंद्वाधिक दुरावले कोण पुण्यांचा होईना
संतांचे द्वंद्वाधिक दुरावले अशांची आम्हाला सेवा करायला मिळेल. मला असं वाटतं नाद बाबा आणि तुकोबराय यांच्यामध्ये जवळजवळ 300-350 वर्षाचा फरक आहे. या दोन संतांचं वाङ्मय जर बघितलं तर असं वाटतं दोघांनी एका जाग्यावरती बसून चर्चा केली आणि अनेक प्रश्न सोडले. प्रश्न माझ्या तुकोबरायांचा आहे. तुकोबराय म्हणतात, हो नाद बाबा, संतांची भेट होण्यासाठी कोणती पुण्य आहे? प्रश्न माझ्या तुकोबरायांनी केला. ऐकताना आपण, कोण पुण्यांचा, कुणाचा? तुकोबरायांचा सेवक होण्यासाठी होईन सेवक. उत्तर नाथ बाबा देतात. नाथ महाराज म्हणतात, हो तुकोबराय, तुम्हाला जर संतांचा सेवक व्हायचा असेल ना तर काय करावं लागेल? निष्कामता, निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्याला हि जे पाठू वाटी, अंतई होय भेटी हरिप्रियाची. किंवा अर्थ काम चाड नाही चिंता, माना मान मोह माया मिथ्या, वरते समाधानी जाणूनी नेनता, मग साधू भेट देते तया अवचित्ता रे. मग आईसे आईसी आने भेट तिथे साधू. नाम तुझे आतुडे समाधान, जिथल्या तिथं टाळ्या वाजवा ना फुकटच्या. नका 10-5 रुपये आमच्या पाया पडून देऊ, पण नुसत्या टाळ्या तर वाजवा. कारण तुम्ही आम्हाला फीडबॅक दिला पाहिजे. जर तुम्ही आम्हाला फीडबॅक दिला की आम्हाला काय येतो. आता एखादा विद्यार्थी परीक्षेला चालला तर तुम्ही त्याला काय म्हणता? कॉंग्रॅच्युलेशन. मला तेवढी इंग्लिश येत नाही. काय कॉंग्रॅच्युलेशन नाही का? ते कॉंग्रॅच्युलेशन नाही आहे का नाही? महाराजांनी प्रमाण दिलं. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचीस आतुडे, समागम घडे संताचा. त्यासाठी काय लागेल? तिळ तिळ पुण्य साचा पडे. माणसाने दत्ता बाबा पैशावालं व्हावं का पुण्यवान व्हावं? पुण्यवंत भावे घेता सजनाची नावे. तुम्ही जर पुण्यवंत झालात की मग तुमच्या मुखाला काय येईल? संतांचं नाम येईल. महाराजांनी समर्पक प्रमाण दिलं. आता काय झालं माहितीये का धामणगावकर बाबा? आताच्या सध्या काळात मोल देवोनिया आठवावे दोष, नटाचे ते वेश पाहुनिया. आता आपल्याला चिंतनीय कीर्तन, अभंग, प्रमाण गोड लागणार. आता आपल्याला काय? विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे, विनोदाची कथा गोड. आपल्याला काय गोड लागतं? देवाचे चरित्र नाठवे सर्वता, विनोदाची कथा गोड लागे. आपल्या
आपल्याला थोडं हसवलं की काय वाटतं, फ्रेश होतं. मला सांगा, कीर्तन हे तुमचं बरं व्हावं म्हणून करायचं का तुम्हाला बरं वाटावं म्हणून करायचं? बोला ना. तुमचं बरं व्हावं का तुम्हाला 2 तासापुरतं बरं वाटावं म्हणून करायचं का? नाही. कारण कीर्तन हे कशाचं साधन आहे? तर उद्धाराचं साधन आहे बेटाला. आपण कुठून बाजूला सरकलो? तू म्हणते तू गेलेलाच मिळणार, आलेला केव्हा मिळ लागला? आपण बाजूला पडलो. नाद बाबांनी प्रश्न उत्तर दिलं त्याचं. अर्थ काम चाड नाही चिंता. जर तुला तुकोबरायांची भेट व्हायची असेल तर त्याच्यासाठी काय बाजूला टाकावं लागेल? अर्थ. अर्थ म्हणजे काय? लय पैशाच्या मागे नाही लागायचं. आणि काम साधाय काय? कामानं धिंगाणा वाजलाय. भले भले शिवावीला बटनाशी खट्टा. भले शिवावीला बटनाशी खट्टा. भले शिवावीला बटनाशी खट्टा. भले भले शिवावीला बटनाशी खट्टा. भले भले खट्टा. भले भले शिवावीला बटना. भले शिवावीला बटनाशी खट्टा. भले भले साधी एका थाटा. मला सांगायचं होतं त्याच्या अगोदरच, बाबाने त्याच्या पुढचं दिलं. यालाच म्हणायचं भजने विठाल. याच्यातून सुटले कोणतं? थट्ट्यातून सुटले चौघे जण. शुक भीष्म हनुमान. यासी नाही कोणाला बटा लावला? ब्रह्मदेव शोधी. महाराजांसाठी टाळ्यावर मोठ मोठ्याला बट्टा लावली. कोणाला? ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी. थट्टेने हरविली बुद्धी. झाली नारदाची नारदी अशी ही थट्टा. किती पोर झाली नारदाला? नारद चुकला चाळा भजनाचा. भजनाचा. किती पोर झाले त्याला? 60. एवढंच नाही, महादेव बडादेव सबदेव का राजा. भिल्ली के पीछे लगे करी तोबा तोबा.
चांबड फुटूस तर चोल देतो. हातावरती घ्या बरं, कोणा कोणाला वाटतंय कीर्तन बंद करावं लगेच. का फराळा भूक लागली तुम्हाला? महाराजांनी धडक मारली शंकरन, धडक मारली शंकरा. असे भजने असल्या मी थकतच नाही महाराज. केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्राशी दरारा लाविला जेणे तो केवळ पंचा. आजब झटक मायका, आजब झटक मायका, झटक मायका, आजब झटक मायका, झटक मायका, आजब झटक मायका, आजब झटक मायका, आजब झटक मायका. इंद्र चंद्र कोट्यात हुआ, है मालूम सबको. नारद की तो भाई नारदी, ऐसी नौबत काजी आजब झटक मायका, झटक मायका, आजब झटक मायका, झटक मायका, आजब झटक मायका, झटक मायका, तुम्हारा परमात्मा समता. आजब झटक मायका, अधिक माया. भीष्मासुर मुखला प्राणासी, वाह वाह. तीच गती झाली वालीसी. विश्वामित्र ऋषी नळिया तू केवळ पंचानन. वाह टाळी वाजवा. भस्मासुर मुकला प्राणासी, याची गती झाली वालीसी. विश्वामित्रासारखे ऋषी नाडीले जेणे. जर तुम्हाला तुकोबरायांसारख्या संतांची भेट व्हावी असं वाटत असेल तर काय बाजूला टाका काम. मग द्वंद्वाधिक शब्दाचा अर्थ करत असताना माझ्या ज्ञानोबरायांनी द्वंद्व शब्दाचा अर्थ केला संसार. ज्ञानोबराय म्हणले हे संबंध जग सुरुवातीला एक मध्ये राहिलं होतं. किती मध्ये बाबा? एकच्या आकड्याचं नाव आहे परमार्थ. पण विनाकारण माणसाला अवदासा सुटली आणि दोन मध्ये काय म्हणून बघायला गेला. माणसाला नाद असतो, कुणाला कशाचा नाद तर कुणाला कशाचा नाद. यांना वाजवण्याचा नाद, आम्हाला गाण्याचा नाद, मला बोलण्याचा नाद. ऐका ना, महाराज जे वाजवतात त्याला काय म्हणतात? ताल. कोणता ब्रह्म आहे तो? नाद ब्रह्म. सॉरी, कोणता ब्रह्म आहे दत्ता बाबा? आणि जगाच्या पाठीवर रामकिसन महाराज. सगळ्यात अवघड जर साधना कोणती असेल तर पकवायची. समजा मी आता येताना एसटी मध्ये म्हणलो की मला दत्ता बाबाच्या आश्रमावरती अशी बंदिस्त आपलं हे काय म्हणतात त्याला, नोटीस म्हणायची तुमच्यासारखी. समजा रामकिसन बाबा म्हणले, घरून निघल्याच्या नंतर मला दत्ता बाबाच्या आश्रमावर गेल्याच्या नंतर नंबर 1 नोटीस म्हणायची. तर ते नोटीसच ना, चक्कर बर सरगम बाबा ते मला येत नाही आणि त्यात तुम्ही मला सांगायले सरगम म्हणायचे. समजा तर महाराज येता येता गाडीवर महाराज तुम्ही आठवून म्हणू शकता पाटील. पण जर आमचे दादा म्हणले, समजा वसमतून रेल्वेत बसले आणि चौंडी पाटीला उतरायचं म्हणले मला आज राम महाराजाच्या कीर्तन अशी ते चक्रधार वाजवायचा, ते म्हणतील का मग टिशी दादा थोडी कणिक घेऊन या? तुमच्या लक्षात नाही आलं? नाही जाऊ का मी वापस? ते म्हणतील का टिशी कणिक त्याला आणून देईन का? याच्यासाठी घामच गाळावा लागतो, घाटावरच प्रॅक्टिस करावं लागतं. मग तेव्हा असाध्य ते साध्य, अशी जोरदार साधना. काय चाललं आपलं विषय? जी द्वंद्वाधिक दुरावे, कुणाला कशाचा नाद तर कुणाला कशाचा नाद. द्वंद्वाधिक शब्दाचा अर्थ करत असताना माझ्या ज्ञानोबरायांनी द्वंद्व शब्दाचा अर्थ केला संसार. ज्ञानोबराय म्हणले हे संबंध जग सुरुवातीला एक मध्ये राहिलं होतं आणि दोनच्या आकड्याचं नाव हे संसार. ज्ञानोबराय म्हणतात तुझे जब जब घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेदे. स्वतः भगवान परमात्मा सांगतात की तुझे म्हणजे दोन, आणि असा संसार त्यानं बाजूला केला
अशी कोणती पुण्य आमच्या जीवनामध्ये की तुकोबरायांसारख्या संतांची आम्हाला सेवा करायला मिळेल बेटाल. एक मिनिट ऐका, देवापेक्षा एक काकण किंमत संतांच्या सेवेला आहे. एखाद्या वेळेला महाराजजी तुम्ही जर देवाची पूजा करत संतांची जर पूजा करत असले तर देवाच्या पूजेचं वेगळं दुकान मांडायची गरज नाही. एकदा सांगतो भजन करा विठ्ठल. काही माणसं दसकट छाप असतात. दसकट कळतात तुम्हाला? आंबेकर, आपला आंबा, चौंडी, कुरुंदा, दसकट कळतं का बाबा? हो दादा, रुमालावाले कळतं का? भैमुगाचं का? केळीचं का? ज्वारीचं याला म्हणतात. कशाचं? ज्वारीचं, मक्याचं, तुरीचं. ती जात कापताना अशी कापतात का अशी कापतात? तिरकस कापतात. कशी बाबा? साध्या चपलाला स्लिपरला मोजीत ना त्याला कशात जोडा लागतो? नालाचा किंवा सांभाळ्याचा. हे पकवादवाले दादा, आम्ही तुकाराम, आपलं हे रामकिशन दादा, हे महाराज, आम्ही सर्व हे दादा आमचे, आम्ही दत्ता महाराजांच्या घरी गेलो आणि गेल्याच्या नंतर यशनी आवाज दिला, पप्पा बाबा काय चाललं तुमचं? दत्ता महाराज म्हणले माझी देवपूजा चालू. ऐका बरं, येसला काय म्हणले ते? माझी देवपूजा चालू. अहो येस म्हणतो बाबा, दारात संत आले, बसा म्हणा त्यांना तिथं. माझी काय चालू आहे? देवपूजा. नाद बाबा काय म्हणले ऐका. संतांना डावलून माझी पूजा करतो ना, त्यानं माझ्या छातणात काय हाणल्या तर लाता हाणल्या. त्या साधूची पूजा न करिता कोणत्या? दारात आलेल्या. जो माझी पूजा करी तत्वता तेने मज उरी हानितल्या लाता, आणखी तू माझ्या घाता प्रवर्तला. याचा अर्थ एकच, जर तुम्ही देवाची पूजा करायला लागले आणि दारात संत आल्यावर काय केलं पाहिजे? संत पूजा. संत पूजावे आरती. याच्या अगोदरच महत्वाचं आहे. दत्ता बाबांचं काय चाललंय? देवपूजा करिता देवता रचना चालू आहे. कुणाच्या? तुकोबरायांच्या. ही भूमी कुणाची आहे? संतांची आहे. महाराजजी, मग या ठिकाणी चटाया उचलणं, मृदंगाला कणिक आणून देणं, साफसफाई करणं, ही सेवा कोणाची? संतांची. आणि ही सेवा करायला जर कुचराई करताना काय? कुचराई तर तुकोबराय फार खाली होऊन बोलले. बोलू का? तुकोबरायचे शब्द माझ्या वाणीला सोबत नाही. बोलू का? संत सेवेसी अंग चोरी सेवा करायला जर कुचराही करत असेल ना, तर तुकोबराय खाली होऊन बोलले बाबा. आणि या तुकोबरायांचा गाथामध्ये जगाचा माथा सुधारणार. माणसासारखा जन्म मिळाला आपल्याला
आपल्या जीवनामध्ये आपण सकाळी उठल्याच्या नंतर किमान 5 तरी गात्याचे अभंग वाचावे. किमान माझ्या ज्ञानोबरांच्या 5 तरी ओव्या वाचाव्यात. मध्ये कसं जगावं हे ज्ञानोबरांनी शिकवलं. काय ज्ञानेश्वरी मध्ये कमी हो पाटील? ज्ञानोबराय म्हणले कसं चालावं, कसं बोलावं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबराय म्हणतात की नवा कैसे राहटावे, कोणीसी काय बोलावे, हे ठाकती की नागवी ही नेने. मगाचा विषय, जर तुम्हाला जमीन घ्यायची असेल आणि तुम्ही तुमच्या गाडीमधून या रस्त्याने चालले आणि दिवाळीच्या नंतर जर या शेतामध्ये जर ज्वारी पेरली असेल तर त्या ज्वारीच्या कणसावरून कळतं की जमीन किती क्वालिटीची आहे का नाही. नाही तर काय खडकाल धडका. ज्ञानोबराय सांगतात का भूमीचे मार्दव सांगे कोमाची लवलव. एवढंच नाही बाबा, ज्ञानोबराय म्हणले ही वीज आता तयार झाली. कधी? पण माझ्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी मध्ये 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरांनी सांगितलं की पाण्याच्या शोधापासून वीज तयार होते. उदकाची आवेशे प्रगटले तेज ललकीत दिसे, ते विजू माझी असे सलिल काही. ज्ञानोबराय म्हणले घरात माय बापाची सेवा करणं आणि सासू सासऱ्याचा फुटू लावला बैठकीत तो जगातला 1 नंबरचा मूर्ख आहे. सांगता येईल ओळी कोणला? तरी घरी माता पितरा धड नाही बोली संसारा, हीर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. पाटील, समजा तुम्हाला एखाद्या कुणीतरी सांगितलं ओ जवळेकर मामा, तुम्ही जरा द्राक्षाच्या बागाला जर दूध घातलं ना, दूध तर तुम्हाला लय द्राक्ष होतील, तर तुम्ही कॅन्डाच्या नेऊन द्राक्षाला काय करणार? रिचवणार. तुम्ही दारात असलेल्या तुळशीच्या झाडाला शिंतोडा सुद्धा देत नाही, कारण ती काय झाली. ज्ञानोबराय म्हणतात तुळशीची झाडा दुरोणी न घापे शिंतोडा, द्राक्षाची बुडा दुधाची गाली. मी ज्ञानेश्वरीचा प्रेमी माणूस आहे आणि कीर्तनामध्ये काय असावं तर तुकोबरायांचे प्रमाण आणि माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, कारण मी राऊत बाबाचा शिष्य आहे. विठाल आणि एवढं ज्ञानोबरायांनी सांगितल्याच्या नंतर जरी आपण ज्ञानेश्वरी नाही ना वाचली तर ज्ञानोबराय म्हणले ना तरी सरोवर आटले, रानिया दुखी दुखी भेटले, कावांज फुली फुलली झाड जैसे. अहो वाहन बैला लेकरू होत नाही, खराब झालेलं फुले ते काय कामाचं आहे का? ना तरी सरोवर आटले, एखादं तळ मोठं येईल दरीचं, पण आटल्यावर त्याला महत्व आहे का? नाही. याच्या पलीकडे ज्ञानोबराय म्हणले मृत जैसा शृंगारीला, मेलेलं मड आहे, त्याला जर तुम्ही मेकअप करायला लागलात तर ते काय महत्वाचं आहे का? बोला ना तुम्ही. मृत जैसा शृंगारीला गाढव तीरथे न्याहिला, कडू दुधिया मातीला गुळे जैसा, किंवा ओस गृहीत न बांधिले, पडक घरे पडक, आणि त्याला आंब्याच्या दिवसामध्ये आपलं ते आंब्याच्या पानाचं, गुलाबाच्या फुलाचं, झेंडूच्या फुलाचं तोरण बांधलं, ते काय महत्वाचं आहे का? ओस गृहीत तोरण बांधले, काय कामाचं आहे का? म्हणून माणसाने वेळ भेटल्याच्या नंतर किमान सकाळी उठल्याच्या नंतर जेवढ्या ताकदीनं तुम्ही वर्तमानपत्र वाचता ना, तेवढ्या ताकदीनं जर ज्ञानोबरायाची माझ्या ज्ञानेश्वरी वाचली ना तर कृपा करी
वाचायची कशी बाया हरिपाठ म्हणतात सकाळी तुळशीला पाणी घालताना आणि तिकडे सुनबाई जर भाजी करीत असेल ती म्हणते मजुळा अगं तेल लय नको टाकू ग परमार्थ करा आसोनी संसारी आहे का नाही परमार्थ करा भाव धरून करा आहे का नाही मजा नाम मने गंगा श्रेष्ठ ज्ञान दे एकतरी हो अनुभवावी एकतरी हो अनुभवावी ज्ञान ज्ञानराज माझी टाळी वाजवा यालाच म्हणायचं प्रमाण तुम्ही जोपर्यंत नाही म्हणत नाही तोपर्यंत आम्ही चाललो जातो करायचं का बंद कसं आहे जिल्हा परिषद शाळा भरू कधी पण सुट्टी कधी माझ्याकडे इना आलाय 6:30 ला तर आपलं 2 तासाचं कीर्तन आहे असं म्हणतात 1 तासाचं प्रवचन 2 तासाचं आणि 3 तासाचं म्हणत नाही ते बेट्याला आपला विषय देवाच्या आवडीचा विषय काय असेल तर संतांची सेवा आहे ज्ञानोबा स्वतः ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात ते हे प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती किंवा मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसी दीपे दीपू पाहता आपुली वस्तू याचा अर्थ एकच की देवाच्या आवडीचा विषय काय असेल तर संतांची सेवा आहे समजा आमचा यश जर महाराष्ट्रातला 1 नंबरचा पखवाज वादक झाला तर आमच्या दत्ता बाबांना त्यांच्या आईंना किती आनंद होईल गेल्या वर्षी या सप्ताहामध्ये एस महाराजांच्या वडिलाचं निधन 3 वर्षापूर्वी आणि या ठिकाणी मरण यायला सुद्धा भाग्य लागतं विठ्ठल समजा मी आणणार आहे पुन्हा गाडी समजा आमचा यश तर महाराष्ट्रातला 1 नंबरचा पखवाज वादक झाला तर आमच्या दत्ता बाबांचा आनंद शब्दामध्ये व्यक्त करता येईल का करता येईल का करता येईल का नाही तसं तुकोबर आहे म्हणले देव म्हणले तू माझ्या जर संतांची सेवा केली की मला तितका आनंद होतो कितका जितका यशच्या पप्पाला होईल तितका पुत्राच्या विजय पिता सुखावत ऐसे पूजिता वैष्णव सुखे संतोष राजा विजय प्रत्येकाला जायचंय तुम्ही जाणारे मी जाणारे पक्वादे महाराज जाणारे शूटिंग वाले जाणारे जगात येथे नाही गुरु आले अवतार आणि येरते पामर आग लगी रे बड़ी भारी गगन में आग लगी रे बड़ी भारी चांद भी जल गया सूर्य भी जल गया जल गई धरती सारी गगन में आग लगी रे बड़ी सगळ्याला येथे नाही गुरु झालं प्रमाण उपदर्या त्यांना मरण सांगाती प्रत्येकाला जायचंय पण आमच्या यश दादाचे वडील 3 वर्षापूर्वी गेले जायचं प्रत्येकाला जर तो महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्वादा झाला तर त्यांना किती आनंद होईल तसं तुकोबर आहे म्हणले तू माझ्या जर संतांची सेवा केली तैसे पूजिता वैष्णव आणि सुखे संतोष तो
देव याचा अर्थ एकच की देवाच्या आवडीचा विषय काय असेल ना तर संतांची सेवा आहे. तुमची देवपूजा चालली अंधारात संत आलेत काय केलं पाहिजे घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा माने, एका जनार्दनी जाणे, ही शिव पुरवी. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा माने, एका जनार्दनी घाली संताची आसने पूजा करी काया वाचा म्हणी आणि एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. याचा अर्थ एकच की देवाच्या आवडीचा विषय काय असेल ना तर संतांची सेवा आहे. नाद बाबा एका ठिकाणी म्हणतात एखाद्या व्यक्तीने जगातल्या सगळ्या तीर्थस्नानांचं काय केलं स्नान केलं. एखाद्या व्यक्तीने जगातल्या 33 कोटी देवांची पूजा केली. ऐका बरं पण फक्त आमच्या दत्ता बाबांनी दारात आलेल्या तुकोबारांसारख्या संतांचा सन्मान केला. त्या सगळ्यांचं पुण्य त्यांना त्याच्यामध्ये लागलं. ऐकावं सकळ तीर्थे तोची न्याला काय झाला सगळ्या तीर्थामध्ये तो काय केलं त्यानं स्नान केलं. सकळ तीर्थे तोची न्याला जप तपादी फळे तोची लाई सर्व पूजांचे सार तो पावला जेने साधू वंदिला सन्माने. याचा अर्थ एकच की देवाच्या आवडीचा विषय काय असेल ना तर संतांची सेवा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले महाराज म्हणले तू जर संतांची सेवा केली की देवाची पूजा करायची गरज नाही. संतांची सेवा केली की मला आनंद होतो. अभंगाच्या चौथ्या चरणात तुका म्हणे देवा, 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 तुका आणि त्यांची केल्या पावी सेवा. कसा असतो पाटील एखाद्या पाटलाच्या वाड्याला 4-5 दरवाजे असतात. दामणगावकर बाबा किती बाबा 4-5. मग कुठल्या का दरवाजानं शिरलं तर माणूस कुठं चाललाय. समजा कोणत्या तरी दरवाजानं माणूस वाड्यात गेला तर कुठं चाललाय चौकात चाललाय. चौकात तसं संतांचं वाङ्मय म्हणजे मोठा पाटलाचा मोठा वाडा आहे. कुठून जरी हात घातला तर माणूस कुठं चाललंय चरणात. तसं मी संत सेवा आली तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा असा यथामती यथा अवकाश. एक चरणाचा भाव आपण पाहिला आणि आला योग कधी तर पुढचे 3 सोडून मी पुन्हा येईन. पण कशाला कीर्तन करायला विठोबा. 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. ज्यांना भगवंताने हात दिले त्यांनी हात वरती करा. दत्ता बाबा काय केळीचे वेफर्स भारी केली तुम्ही ते तळून नवीनच प्रकार खाल्लाय.
आपण 40-50 मिनिटांमध्ये एका चरणाचा भाव पाहण्याचा प्रयत्न केला. बाबा, संतांचं वाङ्मय एवढं मोठं आहे. परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य श्री गुरु राऊत बाबा एका चरणावरती महिनाभर बोलतात. संत सेवा याच्यावर राऊत बाबा कमीत कमी वर्षभर सुद्धा बोलू शकतात. श्री गुरु बाबा एवढं संतांचं वाङ्मय गोड आहे. म्हणून आपण यथामते यथा अवकाश एक चरण आपण सोडलं आणि 3 कळलं तुम्हाला, एक सोडलं आणि 3 सोडले. आला योग तो पुन्हा पाहू. करविली तैसी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे, म्हणून देवा घ्यावी माझी हाती सेवा, हेची देवा विनवणी. पण घेत असताना दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायणा. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाव, म्हणून देवा अशीच माझ्याकडून सेवा करून घ्या. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, इथे माझे जे बुरले पायी कपन तरी नुनते पुरते, अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवितू. असे एखादा शब्द अपशब्द गेला असेल तर आई वडिलाचा अंत करून माफ करा. जैसा स्वभाव माय बापाचा, अपत्य जरी बोले बोबडी वाचा, तरी तो अधिकची तयाचा संतोष आती. दत्ता बाबा तुमचा यश, तुम्ही जेवण करायला लागले आणि तुमच्या ताटात जर त्यानं हात घातला तर तुम्हाला काय होतो? आनंद होतो. तसं बालक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे, की तो संतोषिली वेगी मुखची ओढवी. म्हणून एखादा शब्द अपशब्द गेला असेल तर माफ करा. जे काही चांगलं असेल ते परमपूजनीय आदरणीय श्री गुरु गाथा मूर्ती प्राणप्रिय श्री गुरु राऊत बाबांचं आहे. आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, माझ्या पदरामध्ये टाका. इथून मी घेऊन जातो आणि पाटील तुम्ही मला जिथून घेऊन आले का तिथं नेऊन टाकतो. नेऊन काय करू, पहिलाच उतोडा आला एवढा. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. त्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. एका मिनिटामध्ये माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य, गुरुतुल्य असणारे आपल्या सर्वांचे लाडके परमार्थ प्रेमी, फार तुकोबऱ्यांवरती त्यांची निष्ठा आहे आणि त्या निष्ठेचं प्रतीक तुम्ही पाहताय. टाळ्या वाजवा. संसारात बंगले लय लोकांना मोठाले बांधले. काय बंगले, पण तुकोबरायचं मंदिर बंगल्यापेक्षा भारी मानलं ते दत्ता महाराजांनी. आणि ते बी अशा वस्तू किती तक्ष्या आज आसपास मला वाटतं 1-1.5 किलोमीटर काहीच नाही. पण एवढं पाहिलं की असं वाटतंय हे पिंपळा पाटी नाही, साक्षात पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू. म्हणून असे परमपूजनीय आदरणीय श्री गुरु दत्ता महाराजांच्या माध्यमातून येण्याचा योग आहे. महाराज म्हणले करता का सेवा? म्हणलं हालो आणि आलोच. आता कीर्तन नाही करायचे का मग महाराजांच्या माध्यमातून येण्याचा योग आहे. कोडज्यांनी गायनाची साथ केली. रामकिसनजी महाराजांच्या चरणी वंदने. माधव महाराज, भगवान महाराज तुमचं नाव राहिलं, लहान भाऊ म्हणून माफ करा. पण एका उखाण्यात तुमचं नाव घेतो, एका उखाण्यात नाव घेतो. येत होते जात होते खिडकी वाटत पाहत होते, खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगर बारा. पान खाते 13 घाम येतो जरा जरा, तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला. पाणी आणते आडाचं वाडा बनते भिंगाचा, वाड्यात वडे 7 वडे 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बसी, बसीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेतो ही तुकोबरायांची लेख. बघा बघ तुमचं नाव राहिलं म्हणून एवढं नाव घेण्यात आलं. आता महायोगच नाही तसं नाव घेण्याचं मोह झालंच नाही तर मी काय म्हणून ते नाव घ्या कोणाला. असे आमचे पांगरेकर दादा
दादांच्याही गोड महाराजांच्याही सर्वांच्या भजनी मंडळींच्या चरणावर पिंपळा भजनी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विनकरी बाबा लाईव्ह टेलिकास्ट केला आमचे संदीप दादा, दुपारी त्यांचा परिचय झाला. गोड ज्यांची साऊंड सिस्टम सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. याच ठिकाणी सगळ्याला थांबतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल.